ग्रहण साखळी, इतिहासाची सावली आणि तिसऱ्या महायुद्धाचे संकेत. आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ खगोलीय नसून भविष्यातील बदलाचे संकेत देणारा ठरणार आहे. खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने 2026 हे वर्ष अत्यंत उलथापालथीचे ठरू शकतं. या वर्षात एकूण 4 ग्रहणं होणार आहेत, पण त्यातील 2 ग्रहणांकडे जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व ज्योतिष अभ्यासकांचं मनापासून स्वागत करते. या अत्यंत संवेदनशील व माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक नम्र सूचना आहे. आपण आमच्या ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आपण चर्चा करत आहोत 4 ग्रहण काळाबद्दल. पहिली महत्त्वाची घटना घडेल 17 फेब्रुवारी 2026 रोजी, जेव्हा सूर्यग्रहण होईल. त्यानंतर अवघ्या 15 दिवसाच्या आत म्हणजे 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण होईल. ज्योतिषशास्त्रात जेव्हा 2 ग्रहणांमध्ये 15 दिवसाचंही अंतर नसतं तेव्हा ती स्थिती अत्यंत संवेदनशील आणि असामान्य मानली जाते. आकाशात जे घडतं त्याचे पडसाद पृथ्वीवर उमटतात. हे वैदिक विचारसरणीचं मूळ तत्व आहे. जर आपण इतिहासाची पानं उलटली तर अशाच प्रकारची ग्रहणाची जवळीक महाभारत काळात पाहायला मिळाली होती. महाभारत युद्धाच्या वेळी केवळ अल्प कालावधीत 2 ग्रहणं आली नव्हती, तर त्याच काळात गुरुग्रहाची अतिचार गती देखील झाली होती. आजही आपल्याला तसाच काहीसा योग पाहायला मिळतोय. महाभारताचं युद्ध एका रात्रीत सुरू झालं नव्हतं. त्यामागे विचारधारेचं ध्रुवीकरण, राजकीय स्थैर्य, धर्म अधर्माचा मोठा संघर्ष होता. आजच्या जागतिक परिस्थितीकडे पाहिल्यास आपल्याला तसंच काहीसं चित्र दिसतं. या संपूर्ण काळात गुरुग्रहाची स्थिती सर्वात महत्त्वाची ठरणार आहे. गुरु म्हणजे नीती, धर्म, जागतिक व्यवस्था, आचारसंहिता. सध्या गुरुदेव अतिचार गतीने कार्य करत आहेत. जेव्हा जेव्हा गुरु अशा स्थितीत असतो तेव्हा जगाच्या नियमांमध्ये मोठे बदल होतात. जुन्या संघटना विस्कळीत होतात, नवीन सत्ता समीकरणं जन्माला येतात. याचा परिणाम केवळ राजकारणावर नाही तर निसर्गावर होतो. वायुतत्व, अग्नितत्व आणि जलतत्वामध्ये बिघाड झाल्यामुळे नैसर्गिक आपत्ती, मोठे अपघात आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळतात. अनेकांच्या मनात प्रश्न आहे, 2026 मध्ये तिसरं महायुद्ध सुरू होईल का? ज्योतिषशास्त्र कधीही घटनांची घोषणा करत नाही, तर ते केवळ येणाऱ्या प्रक्रिया दाखवतं. 2026 मध्ये युद्ध एका दिवसात सुरू होईल हे म्हणणं योग्य नाही, पण हे वर्ष युद्धाचं व्यासपीठ तयार करणारं ठरू शकतं. संघर्षाची बीजं, आर्थिक वर्चस्वाची लढाई आणि राजकीय ध्रुवीकरण या काळात अधिक तीव्र होईल. लक्षात ठेवा, महाभारतासारखं युद्ध आधी माणसाच्या मनात सुरू होतं, नंतर ते प्रत्यक्ष मैदानात उतरलं. हे तेवढंच खरं आहे. आपण ही चर्चा तुमच्या मनात भीती पसरवण्यासाठी नक्कीच करत नाही, तर ती आपल्याला जागरूक करण्यासाठी करत आहोत. आपण सर्वांनी एक वाक्य नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे, ग्रह केवळ दिशा दाखवतात, पण अंतिम निर्णय मानव घेतो. त्यामुळे 2026 हा काळ मानवतेसाठी मोठी परीक्षा आहे. परिवर्तनाची एक नवीन संधी देखील आहे. हे आपल्या सर्वांच्या सामूहिक विवेकावर अवलंबून असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच सखोल माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.